दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 18 जून 2024 सकाळची स्थिती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे आता -47.56% अशा स्थितीमध्ये आहे. मागील 2 दिवसापासून उजनी धरण, जलाशय, पाणलोट क्षेत्रामध्ये कुठेही जास्त पावसाची नोंद नाहीये. धरणावर तर अजिबात पाऊस झालेला नाहीये. या पावसाळा हंगामात एकूण 144 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. दरम्यान दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक ही कालपेक्षा थोडी जास्त झालेली आहे, वाढलेली आहे. काल 3200 क्युसेकचा विसर्ग मिसळत होता, तो आता 3472 क्युसेक इतका आहे. आणि यामुळे एकूण पाणीसाठा जो उजनी धरणामधला आहे तो 38.18 TMC इतका आहे. 7 जूनला पावसाळा सुरू झाला उजनीवर, तेव्हापासून आतापर्यंत किमान 7 TMC पाणी हे उजनी जलाशयामध्ये वाढलेलं आहे. धरणाचा प्रवास अद्यापही मृतसाठ्यात सुरू आहे आणि मृतसाठ्यातून धरण वर येण्याकरता म्हणजे उपयुक्त पाणी पातळीत भरण्याकरता अद्यापही 25.48 TMC पाण्याची गरज आहे. गेल्या 4-5 दिवसापासून पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे, मात्र उन्हाळा पुन्हा जाणवू लागलेला आहे. तापमान पुन्हा वाढलेलं आहे, त्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण वाढले. मागील 24 तासात 5.49 म्हणजे 0.56 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे. उजनीच्या परिसरामध्ये पळसदेव असेल किंवा करमाळा या भागामध्ये काल पावसाची नोंद झालेली आहे, मात्र जलाशयावर गेल्या 2 दिवसापासून पावसाचा पत्ता नाही. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.